नाराजी रोज व्यक्त करत असतात, यात काही नवीन आहे असं मला वाटत नाही। मी आधी सुद्धा सांगितलं होतं की निकालाच्या नंतर पराजय जेव्हा होईल तेव्हा पराजयाची कारणं देण्याकरता ते बॅकग्राऊंड तयार करतायत आणि ती बॅकग्राऊंड त्यांनी तयार केली होती। निवडणुकीच्या दिवशी दुपारी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सुद्धा त्याची बॅकग्राऊंड तयार केली होती आणि त्यामुळे निकालाच्या नंतर आता त्यांचं रडगाणं सुरू आहे। परंतु मला असं वाटतं की मुंबईकर जनतेने आपले आशीर्वाद पूर्णपणे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीच्या पाठीशी ठेवलेले आहेत। विकासाला मत आणि मुंबईच्या सुरक्षेला मत हे मुंबईकरांनी दिलंय। हा मराठी माणसाचा विजय आहे, हा मुंबईकरांचा विजय आहे, हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा विजय आहे आणि गेल्या 11 वर्षामध्ये देवेंद्रजींनी ज्या प्रकारे क्रांतिकारक अशा प्रकारचा विकास या मुंबई शहरामध्ये घडवून आणला त्या विकासाचा हा विजय आहे। उद्धव ठाकरे हेही म्हणतात की आम्हाला अपेक्षित असलेलं यश नाही मिळालं, आमच्या अजूनही जागा आम्हाला येणार असं वाटलं होतं। नाही, अपेक्षित असणारं यश त्यांना याकरता नाही मिळालं कारण मुंबईच्या मराठी माणसानं आणि तमाम मुंबईकरांनी त्यांना नाकारलं। मुंबईच्या मराठी माणसानं आणि मुंबईकरांनी त्यांनी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये केलेला 25 वर्षाचा भ्रष्टाचार पाहिलाय आणि गेल्या 11 वर्षामध्ये देवेंद्रजींनी केलेला विकास आणि उन्नती आणि प्रगती ही पाहिलेली आहे। त्यामुळे एका बाजूला भ्रष्टाचार, फेक नरेटिव्ह आणि दुसऱ्या बाजूला विकास आणि सुरक्षा, मुंबईकरांनी आणि मराठी माणसानं आपलं मत हे विकासाला दिलंय, हे सुरक्षिततेला दिलंय आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचे निवडून आलेले सर्व नगरसेवक हे मुंबईकरांची सेवा करतील, मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देतील आणि मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित ठेवतील। सत्ता, पैसा, साम, दाम, दंडभेद वापरून ही निवडणूक लढली आणि म्हणून हा असा निकाल लागला असं राज ठाकरे म्हणतात। जे स्वतः डबल डिजिटमध्ये पण आले नाही आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलायचं, जे स्वतःच्या मुलाला जे राहतात त्याच मतदारसंघामध्ये निवडून आणू शकले नाहीत, तिकडच्या जनतेने त्यांना पसंती दिली नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की नैराश्याच्या भावनेतून ते अशा प्रकारचे विचार प्रकट करत असतील। अगदी शेवटचा प्रश्न, हर्षवर्धन सकपाळ यांनी पत्र लिहिलं आहे निवडणूक आयोगाला आणि या सध्या ज्या निवडणूक होणार आहेत जिल्हा परिषदेच्या त्या बॅलेट पेपर व्हावा अशी त्यांची मागणी आहे। ते कोण आहेत? सकपाळ, ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष। नाही, मला माहीत नाही त्यांनी काय म्हणाले। अशा प्रकारे हर्षवर्धन सकपाळ यांच्यावर बोलणं टाळत कुठेतरी अमित साटम यांनी पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे, काही जण स्वतःला महान पराक्रमी समजतात असा टोला हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटलांना लगावलाय। काँग्रेसची आधी सत्ता होती, शहरात त्यांचं संघटन आहे, त्यामुळे सतेज पाटील यांना इतक्या जागा मिळाल्यात असं देखील वक्तव्य हसन मुश्रीफांनी केलंय। मला एक लक्षात घ्या, मी काल सुद्धा याचं विवेचन केलेलं होतं। ज्यावेळेस सर्वजण एकत्र येतात त्याला काही सहानुभूती मिळते। त्यानंतर पहिल्यापासून अनेक वर्ष ते सत्तेत होते, त्यांचं संघटन होतं आणि तिन्ही पक्षाकडे ज्यांना उमेदवार मिळणार नाही ते सगळे लोक तिकडे गेले। म्हणजे फार मोठा मी महान पराक्रमी आहे यामुळे एवढ्या जागा आहे असं काही समजण्याचं कारण नाही। पंकज भोयर यांनी अमरावती महापालिकेच्या निकालावर प्रतिक्रिया दिली। अमरावतीत भारतीय जनता पक्षाचा महापौर बसेल असं पंकज भोयर म्हणतात। अमरावतीमध्ये भाजप 1 नंबरचा पक्ष ठरलाय असं वक्तव्य देखील पंकज भोयर यांनी केलंय। भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते पदाधिकारी अमरावतीतले आहेत त्यांचं खरोखर अभिनंदन केलं पाहिजे की अमरावतीमध्ये देखील भारतीय जनता पार्टी हा 1 नंबरचा पक्ष म्हणून समोर आलेला आहे। तिथले पालकमंत्री सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वात पार्टीने तिथली निवडणूक लढविलेली होती। आता महायुतीचे सर्व घटक एकत्र बसल्यानंतर त्या ठिकाणी निश्चितच भारतीय जनता पार्टीचा महापौर बसेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।